अटक करा, अटक करा, अटक करा. चंदा चोराची चौकशी झालीच पाहिजे. चंदा चोराची चौकशी झालीच पाहिजे. चंदा चोराची चौकशी झालीच पाहिजे. होत कशी नाही झालीच पाहिजे. होत कशी नाही झालीच पाहिजे. पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम. पतित पावन सीताराम ईश्वर बंदा तेरो नाम सबको संगत दे भगवान. पतित पावन सीताराम काय आंदोलन केलं? अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मंदिरात दानपेटीची चोरी झाली त्याचा निषेध म्हणून आम्ही धाराशिव येथील राम मंदिरामध्ये रघुपती राघव राजाराम या भजनाच्या अनुषंगानं त्या ठिकाणी रामाला साकडं घातलं की या लोकांना सद्बुद्धी दे आणि यांची डोके ताळ्यावर आण. महत्त्वाचं म्हणजे महिन्याला 30 ते 40 लाख भाविक राम मंदिरात दर्शनाला येतात. अयोध्येच्या साधारणतः 4000 कोटीपेक्षा जास्त दानपेटीत दान जमा झालं आणि आता जो त्या ठिकाणी चोरी झाली त्याच्यामध्ये 85 लाख रुपये चोरीला गेले एवढंच सांगितलंय. तर ते लाखो कोटी रुपयाचा आकडा आहे. साधारणतः जवळपास 200, 250 ते 300 कोटीच्या घरात तो आकडा आहे. पण सांगताना ते 85 लाख रुपये सांगतायत आणि त्या ठिकाणचे CCTV फुटेज गायब आहेत. त्या ठिकाणच्या पावत्या गायब आहेत. कथित जमीन व्यवहार झाले आहेत त्या तिथल्या कर्मचाऱ्यांचे, त्याची चौकशी झाली पाहिजे. हे सगळं प्रकरण बाहेर आलं पाहिजे. याच्यासाठी काँग्रेस जिल्ह्यासह राज्यभर आणि देशात आंदोलन करत आहे. या लोकांना कठोर शासन होऊन यामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे लोक सहभागी आहेत त्यांच्यावरही पोलीस ऍक्शन झाली पाहिजे. याच्यासाठी हे आंदोलन आम्ही करत आहोत. काय आंदोलन केलं? आज या ठिकाणी आम्ही की अयोध्येमधील प्रभू श्रीरामाच्या मंदिरात चंदा चोरीपासून जे आहे की चढावा चोरीपर्यंत जे प्रकार घडलेले आहेत आणि त्याच्यामुळे संबंध भारतीयाच्या अस्मितेला धक्का बसलेला आहे, श्रद्धेला धक्का बसलेला आहे. परंतु यतकिंचितही भारतीय जनता पक्ष असेल किंवा संघ परिवार असेल, यतकिंचितही त्याच्यावरती भाष्य करायला तयार नाही. त्याच्या विरोधामध्ये काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आम्ही या ठिकाणी आज महात्मा गांधी जे भजन म्हणायचे की रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम, हे भजन म्हणून त्यांचा एका प्रकारे हे सांकेतिक प्रमाणे निषेध नोंदवलेला आहे. आणि या प्रकरणामध्ये सखोल चौकशी झाली पाहिजे. ज्या सरकारने विरोधकावरती वापरल्या एजन्स्या, मग त्या ED असेल, CBI असेल, इन्कम टॅक्स असेल, या सगळ्या एजन्स्यांचा उपयोग करून त्या ठिकाणी खरा दोषी कोण या शोधून काढला पाहिजे. त्यांच्या मालमत्ता जप्त केल्या पाहिजे. त्यांच्या घरावरती सुद्धा बुलडोझर गेला पाहिजे. अशा प्रकारची कारवाई करावी या मागणीसाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे. भविष्यात त्याची चौकशी जर नाही झाली आणि त्याच्यावर कारवाई नाही झाली तर म्हणजे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार तीव्र स्वरूपात आंदोलन केलं जाईल अशी या ठिकाणी आम्ही पाहिजे.